स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग। मित्रांनो खूप दिवस झाले ब्लॉग आला नाही आहे, थोडा बिझी होतो आणि काम देखील होतं, तर जरा ब्लॉग आले नाही आणि आता आपले ब्लॉग येतील नक्की। आता बघा हा श्लोक आणि माझी वाईफ बघा, अरे हाय का, आम्ही आता चाललो आहे चर्चगेटला उतरलेलो आहे आणि गेस्ट वॉट आम्ही चाललो आहे गेस्ट वॉट आम्ही चाललो आहे आता एलिफंटा क्वेस्ट। तर आजचा ब्लॉग जो असेल तो एलिफंटाचा क्वेस्टचा असेल। पुढे ललित, प्रिशा, दिनू, माझा मेवना, सुशील हे लोक सगळे आहेत, तुम्हाला सगळ्यांना भेटू। आता सध्या आम्ही बघा चर्चगेट स्टेशनला आहे, चर्चगेट स्टेशनवरून चाललो आहे एलिफंटा क्वेस्टला सोबत राहण्यावर। तर मित्रांनो आता नक्की दररोज म्हणजे ॲटलिस्ट वीकली 1-2 ब्लॉग येतील, तर तुम्ही सोबत राहा माझ्याबरोबर। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर आता बघा चर्चगेट स्टेशनला आहे आम्ही चाललो आहे एलिफंटाला। तर मित्रांनो आता आम्ही चेक इन करून आलेलो आहे, बघा गेटवेचे गेटवे ऑफ इंडिया आहे मागे, आणि चेक इन करून आलेलो आहे आणि आता चाललो आहे एलिफंटा क्वेस्टला। बोटीमध्ये दिनू, प्रिशा वगैरे आता भेटणार आहेत आपल्याला। तर मित्रांनो सध्या बघा आम्ही लाईनीत आलेलो आहे एलिफंटा क्वेस्टच्या। हा बघा हे आपली फॅमिली, सुशील, श्रद्धा, त्याच्यानंतर दीपा, ही माझी वाईफ, ही प्रिशा, आणि बघा ही दिनू, बघा दिनू इथे बघ, हे बघा हाय कर, हाय दिनू आणि ललित आहे। तर आम्ही लाईनमध्ये उभे आहेत, आता इथून आम्ही बोट पकडणार आहोत एलिफंटा क्वेस्टसाठी। हे बघा आता ही बोट आलेली आहे, या बोटमधून आम्ही जाणार आहोत सर्व। ही सगळी गँग आहे आपली, बघा प्रिशा, खूप मज्जा येते तिला। ओके ओके, ही सगळी गँग आणि आपला गेट ऑफ इंडिया आहे। गेट ऑफ इंडियाची एंट्री आहे इथून, आणि इथून हे हाय कर, श्लोक हाय कर। हे बघा हे बोटमध्ये बसले आहेत श्लोक, प्रिशा, आणि इकडे आपली बोट निघालेली आहे एलिफंटाला। तर मित्रांनो बघा बोटचा नजारा, सगळे पब्लिक बसलेली आहे वाट बघत एलिफंटा क्वेस्ट कधी येणार। बरोबर 1 तासाचा प्रवास आहे हा, 1 तासामध्ये आम्ही एलिफंटा क्वेस्टला पोहोचणार। बघा बगळे आलेले आहेत, बगळे नाही काहीतरी वेगळेच पक्षी आहेत। आम्ही प्रयत्न करतोय पक्षी आपल्याकडून दाना घेणार, पण मुश्किल आहे। अरे पकडलं ना लागेल ऑलरेडी काय कॅच पकडतोय बघ, कॅच पकडतोय। ही बघा मित्रांनो केवढी मोठी बोट आहे, यासा। प्रिशा आणि मी बोटीवर आलेलो आहोत आणि आम्ही लोक बोटीचा प्रवास करतोय आणि आमचा श्लोक पण आला आहे बघा। आम्ही बोट बघतोय, हा बघा आम्ही बरोबर फ्रंट साईडला आहोत बोटीच्या, आणि हा नजारा बघा, गोइंग टू एलिफंटा, प्रिशा अँड फॅमिली। भरपूर सारे आले आहेत, मला थोडासा झूम करून दाखवते बघा। किती वेळ, जवळजवळ 1 तास लागतो पोचायला, आणि हा नजारा असा तिकडचा 1 तास झाला, आता तर 1 तास लागतो। आम्ही चाललोय प्रिशा, मी आणि दिनू, श्लोक, सर्व फॅमिली एलिफंटा क्वेस्टला। हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, पूर्ण एलिफंटाची माहिती आम्ही दिलेली आहे। आता एलिफंटाचं तिकडे गेल्यावर मी काढणार आहे, एलिफंटाच्या इथे ती काढणार आहे, आणि हा श्लोक बघा।
मस्तीखोर श्लोक. हा एकदम. आणि दिनूला ताप आलाय म्हणून ती गपचूप थोडीशी बघ आत्तूच्या मांडीवर झोपली. नाही बघाय. मस्त तुम्ही बघा. पाण्याला जर पाणी किती फिटचं आहे तर माहित आहे तर आम्हाला सांगा. किती फिट? पाणी किती फीटचं आहे ते तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाका. असं प्रिशा बोलते तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. कमेंटमध्ये. ठीक आहे. लोक लव्स कुरकुरे तर फक्त तो कुरकुरेचीच भाषा बोलतो. बाळाची बघा केवढी मोठी बोट जम्बो. आणि ते बघा तो एलिफंटाचा माउंट तिकडे आम्ही जाणार आहोत. आता तिकडेच चालले. आमच्या आधी एक बोट निघाली बघा. हळूहळू प्रवास सुरू आहे आमचा. तर मित्रांनो हे बघा हा बघताय तुम्ही कचरा. आपलं माणसं जी आहेत ते पूर्ण समुद्र घाण करतायत आणि कचरा टाकतायत. त्याच्यामुळे प्रदूषणकारक होत आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की बॉटल्स पण आहे तिथे. कचरा टाकू नका. आपला जो समुद्र आहे त्याला स्वच्छ ठेवा. अर्थला क्लीन ठेवा. तर मित्रांनो बघा ऑलमोस्ट आम्ही जवळ आलेलो आहे. आणि आय थिंक तो बंदर आहे. खूप आधी गेलेलो लहानपणी. आता खूप वर्षांनी आलो त्यामुळे एवढं आयडिया नाही आहे. माझं पण फर्स्ट टाईम आहे. कदाचित बंदर आहे. तिकडे आम्ही थांबणार आहोत. बोट तिथे थांबेल. आणि हे बघा हे पुणे एलिफंट आहे. आणि तिकडे आम्ही जाणार आहोत. तर सोबत राहा माझ्याबरोबर. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉग बघा. एन्जॉय करा. तुम्ही देखील या एलिफंटाला. पण माझी खातो मित्रांनो बघा. आता आम्ही आलेलो आहोत त्या बंदरवरती एलिफंटाच्या. एलिफंट मध्ये आहे आपण दिल्लीमध्ये. तर आता इथे लँड होणार आहे बोट आमची. आणि इथून आम्ही उतरणार आहोत. आता मी ब्लॉग बनवणार आहे सीडीवरती. तुम्हाला जर आवडला माझा ब्लॉग तर लाईक सबस्क्राईब शेअर. तर हे बघा आम्ही उतरलेलो आहे एलिफंटाला. आणि हे एंट्री पॉइंट आहे. चला चल बाबू डॉगी. ही बघा ही मिनी ट्रेन आलेली आहे. आणि या ट्रेनमधून आम्ही चढणार आहोत आता. तर मित्रांनो आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. ते बघा सगळं अरे ये देखो ये ललित आहे. आम्ही सगळे ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आणि आता ही ट्रेन जाणार आहे एलिफंटाला स्ट्रेट. तर बघा मागे पण फुल गर्दी आहे. मिनी ट्रेन आहे पूर्ण. मिनी आहे विरार फास्ट मिनी ट्रेन. ही ट्रेन चालू झालेली आहे बघा प्रिशा. फ्लोट बाय कर. इथे बघून बाय कर. इथे बघून मामी कर. न्यू एक्सपिरियन्स. ही ट्रेन आम्ही जेव्हा लहानपणी होतो तेव्हा नव्हती. आता हे नवीन बनवलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या जनरेशनसाठी ट्रेन आहे. सगळ्यांनी ट्रेनमध्ये बसून जायचं आहे. तर बघा आमचं न्यू जनरेशन चाललं आहे. तर एलिफंटाला जाताना गेटवे ऑफ इंडियावरून आपल्याला 290चं तिकीट करून बोटीने यायचं आहे. आणि हाफ तिकीट 7 वर्षाच्या खाली 190. हे रिटर्न तिकीट आहे. आणि त्यानंतर ट्रेनचं 18 रुपये तिकीट आहे रिटर्न.
हा सगळा खर्च तुम्हाला मी सांगून ठेवतोय. जर तुम्ही आलात तर तयारीत राहा आणि फक्त कॅश चालते, जीपे चालत नाही. मंकी बघा. तर इथे पण एंट्री फीस भरायची तुम्हाला. तर आम्ही एंट्री केलेली आहे. बघा हे असे सगळे दुकान आहेत. पहिला जास्त तर दुकानच आहेत. आम्ही स्टेअर्स चढतोय आणि माझी बाई बघा कमरेला हात बीत लावून चालते. आधीच दमली ती. आणि प्रिशा बघा फुल पॉवरफुल. हा पॉवरफुल चालतोय, हटत नाही. लोक धावू नको. तर बघा हे सगळे चालत चालत थकलेली माणसं. ओके ही नाही थकले. तर आता आम्ही आलोय वरती स्पॉटला. हा मंकी देखील आमची वाट बघतोय. आता इथून आम्ही वरती जाऊ. हे बघा तर आम्ही आलेलो एलिफंटाच्या बरोबर एंट्रन्स गेटवर. तर मित्रांनो सगळीकडे तिकीटच आहेत. इथे देखील तिकीट आहे एंट्रीचे 40 रुपये. आणि 40 रुपयाची एंट्री केल्यानंतर आम्ही तिकीट घेऊन आत आलेलो आहोत. हे बघा तुम्हाला दाखवतो. तर जवळजवळ 3 वेळा तिकीट काढलेत आम्ही. पण हे 40 रुपये तिकीट काढल्यानंतर गुफाचं जे डागडू जी आहे ती काय चालली आहे ती आता आपण बघूया. एका माणसाचे 40 रुपये घेतात. हे एलिफंटा केव्जवरती माकडं आहेत. माकडं खूप त्रास देतात. लोकांच्या हातात काय असतील ते घेत आहेत. कारण ते देखील काय करतील, त्यांना जेवण भेटत नाही आहे. तर आता आम्ही गुंफेमध्ये चाललो आहे. हे बघा गेट नंबर 4. तरी बघितली तुम्ही गुफा नंबर 4. मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेला प्रिशा, श्लोक हे सगळे आपले गँग. गुफा नंबर 4. तर बघा हे 40 रुपये घेतात. पण ह्याचं काही लक्ष नाही आहे. हे पूर्ण जे आपले जुने सगळ्या मूर्त्या बनलेल्या सगळ्या तुटलेल्या आहेत.
सगळे तोडून ठेवलेले आहेत. मग गव्हर्नमेंट काय संरक्षण करते याचं? पैसे घेतात लोकांकडून पण काही संरक्षण नाही आहे. आणि बघा ही गुफा नंबर 3. मी आणि प्रिशा चालले आतमध्ये. आता मजा येणार. मोठी झाली आहे माकडांची. हे बघा हे मेडिटेशन. शोध मेडिटेशन करतोय. बघा आपल्या गुफाची हालत. 40 रुपये घेतात. एवढे पैसे घेतोय आपण, त्याचं काही आपण संरक्षण करत नाही आहे. इकडे पाणी आहे. मित्रांनो आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही लोक एलिफंटा केव्जवरून निघालेलो आहे. हे बघा पाणी पूर्ण समुद्राचं पाणी ओढलंय. आहोटी आली आहे. सनसेट पण होणार आहे. पाणी सगळं गायब झालेलं आहे. कोणी कोणी असं चालत चाललेत.
आम्ही ट्रेनसाठी थांबलो आहे. सनसेट देखील होते. हां, तर सनसेट बघतोय मी आणि प्रिशा. नको बाबा. तर मित्रांनो, आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही लोक आता घरी चाललेलो आहोत. तर मित्रांनो, आम्ही आता गेटवे ऑफ इंडियाला रिटर्न पोहोचलो आहे बघा.